नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मला ना कधीपासून व्हिडिओ असे वाटतात की खूप आपले व्हिडिओ राहिलेले आहेत. ॲक्च्युली काही पर्सनल कारणामुळे मला सर्व व्हिडिओ अपलोड करता नाही आलेत, तर म्हटलं आता एक एक करून तुम्हासाठी व्हिडिओ आणूया. तर आम्हाला त्या दिवशी नाईट आऊट करायचं होतं, म्हणून आम्ही अबुधाबीच्या कॉर्निश बीचला गेलो होतो. तर कॉर्निश बीचच्या बाजूलाच ना एक गार्डन आहे, मुली तिथे मस्त खेळल्या आणि आम्ही घरातून त्या दिवशी एक 10:45ला वगैरे निघालो होतो आणि आम्ही जेवून निघालो होतो. तर त्यावेळी क्लायमेट इतकं थंड होतं ना, खूप वारा सुटला होता आणि रमादानची वेळ होती. म्हणजे इथे रमादान असल्या रस्त्याला पूर्ण लायटिंग असते, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि लायटिंग तर होतीच, पण थंडी त्या दिवशी खूपच होती. रात्रीचे 12 वाजलेत आणि आम्ही अबुधाबीच्या कॉर्निश बीचवर आहोत आणि इतकी थंडी पडल्यानं मला नाईटला आऊट करायचं होतं, पण इतकी थंडी पडली आहे ना, असं वाटतं मला आता गाडीत जाऊन बसावं. आणि हा सगळा आता कॉर्निशचा व्ह्यू आहे. म्हटलं आपण आलेलोच आहोत, तर भारतामध्ये जे आहेत त्यांच्यासाठी एक छोटीशी झलक. आम्ही ना हे रमादानच्या टाईमला गेलो होतो, त्याच्यामुळे त्यावेळी ना सकाळी तर इकडे खूप सारे हॉटेल बंद असतात. ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगते, जे माझे भारतामध्ये व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी, की इथे रमादानच्या वेळी पूर्ण सकाळी हॉटेल बंद असतात. सगळेच बंद नसतात हल्ली, तरी खूप ते लोक चालू ठेवतात. ते पहिलं असं नव्हतं, पहिला खूप सारे हॉटेल बंदच असायचे. पण आपण रमादानच्या वेळी बाहेर खाऊ शकत नाही, कारण त्यांचे उपवास चालू असतात, त्याच्यामुळे आपण बाहेर खाऊ शकत नाही, असा तो रूल आहे. आणि त्यांच्या देशाचा रूल आपण त्याचा रिस्पेक्ट केलाच पाहिजे. तर मोस्ट ऑफ कोणीच बाहेर खात नाही. तर आम्ही रात्री फिरून जाऊया, आम्हाला आता भूक लागली. रात्री तुम्ही खाऊ शकता आणि रात्री उशिरा पण हॉटेल पण चालू असतं. तर आम्ही मस्त या चारकोल फ्राईड राईसवर ताव मारला आणि मस्त एन्जॉय करून आम्ही घरी आलो. चला, तुम्ही कसली वाट बघता? तुम्ही चॅनलला फॉलो करा आणि पटापट यूट्यूबवाल्याने सबस्क्राईब पण करा. आता भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय बाय.